बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नगर परिषद निवडणुकीच्या मतदानासंदर्भात। राज्यामध्ये उरलेल्या 24 नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय, पण अनेक मतदान केंद्रांवर अक्षरशः मोठे राडे पाहायला मिळालेत। कुठे थेट मतदारांनाच कोंडलं गेलंय, तर कुठे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेच एकमेकांना भिडलेत। काही मतदान केंद्रावर तर मतदारांना एका मतामागे 6,000 रुपये वाटल्याची घटना समोर आली आहे। राज्यातील निवडणुकीमध्ये सुरू असलेला हा सावळा गोंधळ आपण या बातमीपत्रात सविस्तरपणे पाहणार आहोत। आणि पहिली बातमी आहे ती म्हणजे नांदेडमधून। नांदेडच्या धर्माबादच्या जिल्हा परिषद शाळेमधील मतदान केंद्रासमोर मारहाणीचा प्रकार घडलाय। तेलंगणामधील काही मंडळी येऊन बोगस मतदान करत असल्याचा आक्षेप घेत ही मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणाऱ्या महिला कोणत्या पक्षाच्या आहेत आणि मारहाण झालेली महिला ही कोणत्या पक्षाची आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी या प्रकाराची तातडीने दखल घेत सर्वांनाच ताब्यात घेतलाय, पण याबाबत कुणीही लेखी तक्रार दिलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। आणि नांदेडमधूनच एक दुसरी मोठी बातमी आहे। धर्माबादमध्ये एका मंगल कार्यालयामध्ये सकाळपासूनच मतदारांना कोंडून ठेवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। शेकडो मतदारांना एका हॉलमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप होतोय, त्यामुळे हॉलचं शटर उघडून मतदारांनी इथून पळ काढलाय। तर दुसरीकडे पैशाचं वाटप करण्यासाठी आपल्याला इथे बोलावल्याचा आरोप काही मतदारांनी केला आणि पैसे घेण्यासाठी मतदारांची गर्दी होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पैसे संपले, त्यामुळे ते कार्यकर्ते तिथून पळून गेल्याचं पाहायला मिळालं। त्या कार्यकर्त्यांनी कठड्यावरून उड्या मारून अक्षरशः त्यांनी पळून जाणंच पसंत केलंय। दरम्यान भाजपकडून हे पैशांचं आमिष दाखवत मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला। आणि नांदेडच्या धर्माबादमध्येच मतदारांना प्रलोभन दाखवल्याचा दुसराही एक प्रकार समोर आलाय। मतदानासाठी पैसे देतो असं सांगत काही महिलांना गोरोबा काका मंदिरामध्ये बसवून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे। मराठवाडा जनहित पार्टी आणि या स्थानिक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नांदेडमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला। कुठे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं, तर अनेक ठिकाणी मतदारांनाच कोंडून ठेवल्याचं धर्माबादमध्ये पाहायला मिळतंय। काय घडलंय नांदेडमध्ये, कशा प्रकारे मतदान पार पडलंय? निश्चित सागर, धर्माबाद ही क वर्गाची नगरपालिका आहे, मात्र तिथं अ दर्जाचा सगळा राडा आज झालेला आहे। सगळ्यात पहिले धर्माबाद शहरातील इनानी मंगल कार्यालय आहे, या ठिकाणी मतदारांना कोंडून ठेवलं अशा पद्धतीची बातमी सर्वत्र पसरली। प्रशासन तिथं पोहोचलं त्यावेळी लोक तिथून निघून गेलेले होते, परंतु याच ठिकाणी एका महिलेने जो माध्यमांना मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीनुसार हे स्पष्ट झालं की तिथं कुणालाही बोलवण्यात आलं नव्हतं, परंतु लोकांना तिथं लक्ष्मी दर्शन होणार आहे अशी माहिती मिळाली आणि म्हणून लोक तिथं मोठ्या प्रमाणात पोहोचले। परंतु जे वाटप करणारे मंडळी होते त्यांच्याकडचा स्टॉक संपला आणि लोकांचा अग्रेसिव्ह मूड लक्षात घेता त्यांनी तिथून पळून जाणं पसंत केलं आणि पुढे मग या गोष्टीची चर्चा मतदारांना कोंडल्याची झाली। हा एक प्रकार झाला। त्यानंतर दुसरा संत गोरोबा काका मंदिर जे आहे तिथलं, त्या ठिकाणी काही मतदारांना प्रलोभन दाखवून बसवून ठेवण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला लक्ष्मी दर्शन घडवू आणि त्यानंतर तुम्ही मतदानाला जा। तर त्या महिला तिथेच बसून राहिल्या आणि हे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले। तिसरा प्रकार घडला तो हाणामारीचा घडला। धर्माबादमधली जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या मतदान केंद्र आहे ते, आणि त्याच्या बाहेर एका महिलेला एक दुसऱ्या महिलेनं चोप दिला। धर्माबाद हे सीमावर्ती तालुका आहे आणि तेलंगणातील मंडळी तिथं मतदानाला येऊन बोगस मतदान करतायत अशा पद्धतीचा आरोप तिथं लावण्यात आला होता। परंतु यानंतर पोलीस अधीक्षकांनी हे जे काही प्रकार घडले
तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या सर्व लोकांना बोलवलं आणि आपण लेखी तक्रार द्या असं सांगितलं, तेव्हा एकाही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने या संदर्भात लेखी तक्रार या क्षणापर्यंत दिली नाही। आमची कोणाविरुद्धही काहीही तक्रार नाही, अशा पद्धतीचं एकदम चमत्कारिक भूमिका जी आहे ती या आक्षेप घेणाऱ्या मंडळींनी घेतलेली आहे। पोलीस स्टेशनमध्ये त्यांची एक भूमिका होती आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच त्यांनी पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या। यामध्ये विद्यमान आमदार जे आहेत तिथले राजेश पवार यांचं आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे लोहा विधानसभेचे जे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत यांचा देखील एक सुप्त संघर्ष असतो। या दोघांनी देखील एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, राजकीय प्रतिक्रिया देखील दिल्या। आता जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या इनानी मंगल कार्यालयामध्ये सकाळी घडलेला प्रकार होता, लोक तिथे आले होते, त्या ठिकाणी आता मंगल कार्यालयाच्या मालकाविरुद्ध आचारसंहिता भंग, जमावबंदी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि धर्माबादचे तहसीलदार जे आहेत सुरेखा स्वामी ह्या त्या आदेशाचं पालन करतायत आणि आता त्या मंगल कार्यालयाविरुद्धच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जातोय। हाणामारीच्या घटनेत देखील पोलिसांनी तक्रारसाठी विनंती केलेली आहे की आपण तक्रार द्या, आम्ही निश्चितपणे कारवाई करू, पण अद्यापपर्यंत कुणीही तक्रार दिली नाही। म्हणजेच तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं इथं दिसतंय। एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं एव्हरीथिंग फेअर इज लव्ह अँड वॉर इन इलेक्शन असं ही एकंदरीत अगदीच योगेश। त्यामुळे नांदेड असेल, धर्माबाद असेल आणि मोठा राडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला होता। तुम्ही आपल्या सोबत राहाच। पिंपरीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे। निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या जम्बो पक्ष प्रवेशामुळे शहरामध्ये भाजपचा विजयाचा शंखनाद झाल्याचंच आता बोललं जात आहे। मुंबईमध्ये झालेल्या या विशेष सोहळ्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, त्याचबरोबर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। यामध्ये ठाकरे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील आजी माजी लोकप्रतिनिधींचा देखील समावेश आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहेत। रेवती, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि अजित पवार वेगळं लढताना पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग। शंकर जगताप यांनी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणलंय। नक्कीच सागर, तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर मेगा प्रवेश भाजपात झालेला आहे, पण त्यासोबतच पुणे शहरात देखील तसंच काहीसं चित्र आपण बघितलं। खरं तर पुणे शहरात तब्बल 11 जणांनी, जे आजी माजी नगरसेवक आहेत त्यातले काही माजी उपमहापौर देखील आहेत, त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे। जर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावरती होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार असेल तर त्याची इनकमिंग होऊ द्या, त्याला थांबू नका। तर त्याच पार्श्वभूमीवरती आज मेगा प्रवेश मुंबईमध्ये झाला सकाळी 10च्या सुमारास। रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यासोबतच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यासोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रामुख्याने सगळा मेगा प्रवेश सोहळा खरं तर संपन्न झाला। आणि त्यासोबतच भाजपचं पुणे शहरातलं किंवा पुणे एकंदरीत जिल्ह्यातलं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं का असा प्रश्न खरं तर आता उपस्थित केला जातोय। जे प्रामुख्याने 10 नावं पुणे शहरातनं जे आहेत तर ते त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे नावं आहेत ते म्हणजे सचिन दोडके जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत, त्यासोबतच सुरेंद्र पठारे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे होते, तर त्यासोबतच सायली वांजळे जे आधी शरद पवार गटात होते, नंतर अजित पवार गटात आले। तर या तिघांचं महत्त्वाचं का आहे, कारण त्यांच्या स्थानिक पातळीवरती त्यांचं वर्चस्व जास्त आहे आणि ही भाजपची फक्त आगामी महापालिका निवडणुकाची तयारी नसून 2029ची ही तयारी म्हटली जाते। तर एकंदरीतच आता भाजपमध्ये जो मेगा प्रवेश झाला त्यामुळे एकंदरीतच पुण्याचं हे राजकीय समीकरण बदललेलं आहे। नक्कीच रेवती, तुम्ही आपल्यासोबत राहाच। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं ही जोरदार प्लॅनिंग आखल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान राष्ट्रवादीतून भाजपमध्ये झालेल्या जम्बो पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल
यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। वळूया पुढच्या बातमीकडे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अंबरनाथमध्ये मतदानादरम्यान तणावाच्या 4 ते 5 घटना समोर आलेल्या आहेत। मतदानापूर्वी अंबरनाथच्या कोहसगाव परिसरातील एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष आणले गेले होते। त्यांना बोगस मतदान करण्यासाठी आणलं गेल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। अंबरनाथ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। या हॉलमध्ये एकूण 208 महिला असल्याची माहिती अंबरनाथचे एसपी शैलेश काळे यांना दिली। तर दुसरीकडे मतदानापूर्वी काल रात्री अंबरनाथ परिसरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैशांची पाकिटं वाटत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना रंगेहात पकडलं। रंगेहात पकडलेल्या या दोघांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। तर तिसरी घटना देखील महत्त्वाची आहे। अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला आणि या आरोपानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि मोठा तणाव पाहायला मिळाला। अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। अंबरनाथमध्येच बोगस मतदान प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला। 174 महिलांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडीतून मतदानासाठी या महिलांना आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय आणि त्यानंतर आता या 174 महिलांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमजद खान सध्या आपल्यासोबत आहेत। अमजद, अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी मोठा राडा पाहायला मिळालेला होता। बोगस मतदान असतील आणि इतकंच नाही तर ज्यावेळी 2 गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यावेळेस पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। काय घडलंय अंबरनाथमध्ये? सागर, अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक म्हणजे मतदान प्रक्रिया आता संपली आहे। मात्र या निवडणुकीला आणि या मतदान प्रक्रियेला गालबोट लागला। याची सुरुवात कालपासून झाली। काल रात्री पॅनल क्रमांक 5 मध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाडच्या आरोप आधी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला। त्या दरम्यान गोंधळ झाला। नंतर रात्री पॅनल क्रमांक 28 मध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। त्या दरम्यान गोंधळ झाला आणि सर्वात मोठा गोंधळ अंबरनाथ येथील गाव परिसरात एका मॅरेज हॉलमध्ये झाला, ज्या ठिकाणी 208 जे महिला आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यांच्यावर बोगस मतदान साठी त्यांना आणला गेला आहे असा आरोप केला गेला आणि या प्रकरणात आता अंबरनाथ पोलिसांनी 174 महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। यांना भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून आणला गेल्याची माहिती समोर आली आहे। यांना कोणी आणला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत। परंतु आज दिवसभरात 2 ठिकाणी पैसे वाटल्यावरून वाद झाला। एक ठिकाणी जे आहे कैलासनगर परिसरात वाद झाला आणि दुसऱ्या ठिकाणी मातोश्री नगर मध्ये भाजप कार्यकर्ते पैसे वाटप असल्याचे आरोप तरी शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांकडे जोरदार हाणामारी झाली आणि त्या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर कोहसगाव परिसरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले आणि त्या ठिकाणी देखील पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आतापर्यंत अंबरनाथ नगर परिषदेसाठी 55% मतदान झाल्याची माहिती आहे आणि आता प्रक्रिया संपूर्ण आली आहे। नक्कीच अमजद, त्यामुळे अंबरनाथमध्ये देखील नगर परिषद निवडणुकीमध्ये गालबोट लागल्याचंच कुठेतरी पाहायला मिळालं। तुम्ही आपल्यासोबत राहाच। पुढची बातमी आहे मंगळवेढ्यामधून। मंगळवेढ्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या 2 उमेदवारांकडून मतदारांना पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला। यापैकी प्राध्यापक असलेल्या उमेदवारानं प्रत्येक मताला 6000 रुपये दिल्याचा आरोप आहे। तर मटकावाले आणि 2 नंबरच्या धंदेवाल्या उमेदवारानं मताला 4 ते 5,000 रुपये प्रमाणे मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवल्याचा त्यांनी आरोप केला। मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून सुप्रिया जगताप आणि सर्वपक्षीय पाठिंब्याच्या जोरावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा अवताडे या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत आणि याच निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। पैसे वाटपाचे काही व्हिडिओ देखील समोर आले होते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। संकेत, मोठा राडा आणि मोठं लक्ष्मी दर्शन या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं। लक्ष्मणराव ढोबळे यांनी अगदी शेलक्या शब्दात काही आरोप केलेले आहेत। संकेत, माझा आवाज येत असेल तर आज मंगळवेढ्यामध्ये मोठा पैसे वाटपाचा प्रकार समोर आलेला होता। लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांकडून मतदारांना करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील काही शेलक्या शब्दामध्ये आरोप केलेत।
संकेतपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, मात्र मंगळवेढ्यामध्ये पैसे वाटपाचे व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेले आहेत आणि या संदर्भात लक्ष्मण ढोबळे यांनी गंभीर आरोप केले. वळवा पुढच्या बातमीकडे. कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलंय. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी दबाव टाकत असल्याचा दोन्ही गटांना आरोप केलाय. तर राहुरी फॅक्टरी इथल्या मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांसमोरच हा संपूर्ण गोंधळ पाहायला मिळाला होता. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सुनील दवंगे आपल्यासोबत आहेत. सुनील, अहिल्यानगरमध्ये देखील नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि पोलिसांसमोरच उमेदवारांमध्ये देखील बाचाबाची झाली आहे. नक्कीच सागर, अहिल्यानगर जिल्ह्यामधलं अतिशय संवेदनशील शहर म्हणून कोपरगावकडे बघितलं जातं आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस जर बघितलं तर कोपरगाव मध्ये अशा पद्धतीनं वादविवाद किंवा राडा होण्याचे घटना याआधी घडलेल्या आहेत. आज देखील अशाच पद्धतीनं 2 ते 3 प्रकार जे आहेत ते निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू असतानाच पाहायला मिळालेले आहेत. जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि इतर जे उमेदवार आहे यांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले आहे. मतदारांना आम्ही दाखवलं जातं, मतदारांना आतमध्ये घेऊन जातं, तुम्ही आतमध्ये कसे थांबलेले आहात, अशा प्रकरणावरनं वाद झालेला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते असतील किंवा उमेदवार असतील यांच्यामध्ये हे वाद झालेला आहे. खरं तर कोपरगावमध्ये महायुतीमध्येच फूट पडल्यानंतर तिन्ही पक्षाचे प्रमुख पक्ष जे आहेत तिन्ही पक्षाचे पॅनल या ठिकाणी उभे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांनी कोपरगावमध्ये सभा घेतलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे ते पणाला लागलेल्या आहेत. कोपरगावमध्ये आणखीन एक महत्वाचं म्हटलं तर काळे आणि कोल्हे हा जो संघर्ष आहे हा विधानसभेला जरी शमला असं वाटत असलं तरी स्थानिक निवडणुकीमध्ये हा पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि कोल्हेंचा पॅनल आणि काळेंचा पॅनल अशा दोन्ही पद्धतीनं जे उमेदवार होते ते समोर उभे ठाकलेले होते आणि यातून हा संघर्ष प्रामुख्याने पाहायला मिळाला. बरोबर आहे. सकाळपासूनच या ठिकाणी राडा होण्यास सुरुवात झाली, थोडीशी बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र 3 ते 4 ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. राहुरीमध्ये नक्कीच सुनील, त्यामुळे कोपरगाव आणि राहुरीमध्ये देखील नगरपालिका निवडणुकी दरम्यान हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला होता. रेवती, तुम्ही आपल्यासोबत राहाच. बाकी सर्वांना धन्यवाद. आणि पुण्यामधून एक महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये भाजप प्रवेशावरून नाराजी नाट्य असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे. कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. अमोल देवळेकर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला जातोय. रेवती सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. रेवती, पुण्यामध्ये भाजप प्रवेशावरून नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. नक्कीच सागर, आता मी त्याच ठिकाणी आहे जिकडे खरं तर काही लोक जे आहेत ते आजचा जो मेगा सगळा प्रवेश झाला त्याच्यावरनं नाराज आहे आणि त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. इकडे पुण्याच्या भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर गेल्या काही तासांपासून ते इथे बसलेले आहेत. आपण बघू शकतोय की गेल्या काही तासांपासून हे जे सगळे इकडे 7 ते 8 लोक आहेत ते इथे बसलेले आहेत आणि त्यांचं जी नाराजी आहे ते इथे ते व्यक्त करतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या, दादा नेमकं काय नाराजी? अमोल देवळेकरांचा पक्ष प्रवेश रद्द करा. त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी गोकुळाष्टमी होती, त्या दिवशी त्यांनी 1000 किलो मटण वाटलेलं आहे. ॲडिकॅम चौक, पत्र्याची चाळ, नानापेठ या भागामध्ये. त्यामुळं आमचा ह्याला विरोध आहे. रद्द करा, रद्द करा पक्ष प्रवेश. जर नाही रद्द करण्यात आली तर काय तुम्ही भूमिका मांडणार? नाही, तुम्ही म्हणजे हे बोलताय. आमचे पक्ष आहेत, आमच्या वरिष्ठांना आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण आम्ही कार्यकर्ते आहोत. ते कार्यकर्ते म्हणून नंतर नेते झालेले आहेत. त्यामुळे आमचा विश्वास आहे ते नक्कीच हा प्रवेश रद्द करतील, कारण हा माणूस हिंदू विरोधी आहे. हा माणूस आपल्या धर्माच्या विरोधात काम करत असतो नेहमी. त्यामुळे आम्ही त्याची आता मागणी केलेली. फक्त आम्ही विनंती केली आमच्या पक्षांना की सर्व श्रेष्ठींना की तुम्ही हा जो आहे याचा प्रवेश जो झालाय तो रद्द करून टाकावं, इतकीच आमची मागणी आहे. नक्कीच सागर, आपण बघितलं आता की त्यांनी मागणी केलेली आहे की जो अमोल आहे त्याचा जो पक्षप्रवेश आज झाला, मेगा पक्षप्रवेश, तो रद्द करण्यात यावा. का तर त्यांनी मटण वाटलेलं होतं स्वातंत्र्य दिनानिमित्त, तर त्यामुळे आता यांची मागणी आणि गेल्या काही वेळापासून हे सगळे इथे एकच मागणी करतायत की त्याचा पक्षप्रवेश हा रद्द करण्यात यावा. सागर, नक्कीच रेवती, त्यामुळे आता भाजप पदाधिकारी या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.